नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, भगवद्गीतेच्या ब्रह्माक्षर निर्देश योगाचा म्हणजेच 8व्या अध्यायाचा 5वा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यप्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अंतकाळी जो केवळ माझं स्मरण करत शरीराला सोडून जातो तो माझ्या स्वरूपाला मिळतो याविषयी काहीच संदेह नाही, संशय नाही. या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अरे अर्जुना, ज्याला अधियज्ञ म्हणतात म्हणून आत्ताच तुला सांगितलं त्या मला जे पुरुष जिवंत असतानाच जाणून अंतकाळीही जाणतात ते पुरुष ज्याप्रमाणे मठ किंवा घर हे आकाशानं भरून आकाशातच राहतं त्याप्रमाणे शरीर हे आत्म्यावरील आच्छादन आहे असं जाणून आपणच आत्मरूप होऊन आपल्या ठिकाणी शांत राहतात. ज्या ज्ञानी योग्याला जे शरीर जिवंतपणी उभं असताना ज्याच्या उभेपणाची जाणीव नसते मग ते शरीर अंतकाळी पडल्यानंतर त्याला त्याचं असं कोणतं मोठं दुःख होणार आहे. म्हणून अशाही प्रसंगी त्याच्या अनुभवाच्या पोटातील पाणी थोडंसुद्धा हलत नाही. अथांग पाण्यात घट बुडाला तर तो आतून बाहेरून पाण्यानंच भरलेला असतो. नंतर तो दैवगतीनं पाण्यात असतानाच जर फुटला तर त्या घटात असलेलं पाणी फुटतं का? अथवा सर्पानं कात टाकली किंवा उष्म्यानं उकडत आहे म्हणून एखाद्यानं अंगावरचं वस्त्र टाकलं तर अशा वेळी अवयवांमध्ये काही मोडतोड होते का? सांग बरं अर्जुना. त्याप्रमाणे वरवर भासणारा जो शरीररूपी बाह्य आकार आहे तो नष्ट झाला तरी त्या शरीराशिवाय असणारी ब्रह्मवस्तू ती तर जशीच्या तशीच स्वस्थ असते. ती ब्रह्मवस्तूच आपण झाल्यावर अंतकाळी निश्चयात्मक असलेली बुद्धी कशी बरं विस्कटून जाईल. म्हणून जे लोक अंतकाळी मला जाणत असतानाच देहाचा त्याग करतात ते मद्रूपच म्हणजे ब्रह्मरूपच होतात. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम् यप्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. चला तर मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे काय सांगतात हे आपण पुढच्या श्लोकांमध्ये पाहूया लवकरच. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.